नमस्ते. खरं तर ज्या ठिकाणी काही वर्षांपूर्वी फक्त नर्मदा नदी होती आणि ज्याच्यावरती फक्त नर्मदा डॅम होता, परंतु गुजरात सरकार आणि केंद्र सरकार यांनी एकत्र येऊन या ठिकाणी असं डेव्हलप केलं की या ठिकाणी जगाला आश्चर्यकारक असणारा सरदार वल्लभभाई पटेल यांचा स्टॅच्यू म्हणजे पुतळा बनवला गेला. तो बराच त्याच्यामागे दंतकथा जोडले गेले, बरेच धातू एकत्र करून ती उभं केलं गेलं आणि त्याच्यानंतर या ठिकाणी वन विभाग, गुजरात सरकार आणि इथल्या राज्यकर्त्यांनी एकत्र येऊन साधारणतः 100 एकरावरती फॉरेस्ट विभागाने आता ते जंगल सफारी म्हणून डेव्हलप केले, ज्याच्यामध्ये जवळजवळ 100च्या वर वेगवेगळे पशुपक्षी प्राणी बघायला मिळतात. आणि हे डेव्हलप अशा प्रकारे झालं की या ठिकाणी प्रचंड रोजगार व्यवस्था निर्माण झालेली. खरं तर 2014च्या नंतर ही सगळं डेव्हलप झाले. 2014च्या वेळेस आपल्याला या महाराष्ट्राला छत्रपती शिवरायांच्या भव्य समुद्रातील स्मारकाचा शब्द दिला होता. तो किती पूर्ण झाला आहे तो भाग 2 आहे, परंतु जर तुम्ही एखादा भाग जर डेव्हलप केला तर त्या ठिकाणी खूप मोठी रोजगाराची संधी उपलब्ध होऊ शकते. त्याचं तंतोतंत उदाहरण हे गुजरातमधील सरदार वल्लभभाई पटेल यांचं एक स्मारक आणि हे सर्व भाग आहे. तर नक्कीच आपण जर यायचं असेल तर या भागाला आलं तर नक्की भेट द्या, खूप काही गोष्टी पाहायला मिळतात. ओके, धन्यवाद. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या स्टॅच्यूचं पाहणी केल्यानंतर आम्ही निघालो आहे जंगल सफारीसाठी. आणि जंगल सफारीला जात असताना नॅचरल त्यांनी कमान अशी केली, त्याच्यावरती सिंह आहे, बाकीचे पशुपक्षीत आणि खूप छान वाटते. जंगल सफारी 2020 मध्ये त्याचं उद्घाटन झालेलं आहे. काका नमस्ते. नमस्ते. क्या हाल है? हाँ, बहुत बढ़िया. बहुत अच्छा है. अच्छा, जंगल सफारी वन विभाग गुजरात राज्य. मस्त सो आता तिकीट काढतोय आपण.